नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे DAV मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत आहे. मुलांनो, काल आपण कविता 5वी डराव डराव पहिला भाग अभ्यासला होता आणि या कवितेत तुम्ही शिकले होते की खूप पाऊस पडताना एका खडकावर एक बेडूक डराव डराव ओरडत बसला होता आणि त्याला उद्देशून एका मुलीने ही कविता गायलेली आहे. ती त्या बेडकाला म्हणते, "ओहो बेडूकराव, तुम्ही उगाच डराव डराव करू नका. तुम्ही कालपर्यंत मला दिसलात नाही आणि आज अचानक दिसत आहात. असा खूप मुसळधार पाऊस पडत आहे आणि तुम्ही पाण्यात भिजत आहात आणि डराव डराव करत आहात." आणि ती मुलगी त्या बेडकाला म्हणते की तू पावसात भिजू नको, तू ही माझ्याजवळची छत्री घे आणि मी जी कागदाची बनवलेली नाव आहे ती नाव घे आणि या नावेत बसून आपल्या गावाला जा. इथपर्यंत आपण कविता अभ्यासली होती. आज आपण या कवितेवरील स्वाध्याय अभ्यासूया. तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, बेडूक कसा आवाज करतो? उत्तर आहे, बेडूक डराव डराव असा आवाज करतो. तुम्हाला ही सर्व प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहायची आहेत. वही घेऊन बसलात का तुम्ही? वही घ्या आणि लिहा. प्रश्न दुसरा, तलाव कसा भरला आहे? तलाव तुडुंब भरला आहे. प्रश्न तिसरा, पाऊस कसा पडला आहे? पाऊस धो धो पडला आहे. प्रश्न चौथा, कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? उत्तर, कवितेत पावसाळा या ऋतूचे वर्णन केले आहे. 5, कवितेतील मुलगी बेडकाला कोठे जायला सांगते? उत्तर आहे, कवितेतील मुलगी बेडकाला आपल्या गावी जायला सांगते. प्रश्न 6, कवितेतील मुलगी बेडकाला काय काय देत आहे? कवितेतील मुलगी बेडकाला कागदाची नाव आणि छत्री देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. 1, डराव डराव ओरडणारा कोण? बेडूक. 2, बेडकाला छत्री देणारी कोण? मुलगी. प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. काल विरुद्ध आज, फार विरुद्ध कमी, जा विरुद्ध ये. प्रश्न चौथा, वचन बदला. डोळा डोळे, छत्री छत्र्या, गाव गावे, नाव नावे किंवा नावा. प्रश्न 5, लिंग बदला. मुलगा मुलगी, बेडूक बेडकी, आई वडील. प्रश्न 6, जोड्या लावा. 2 गट दिलेले आहेत आणि तुम्हाला या जोड्या लावायच्या आहेत. आता पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. इथे शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे त्या शब्दांचा. पहिला शब्द आहे तुडुंब भरणे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे आणि या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला. दुसरं वाक्य, बटबटीत डोळे. वाक्य बनवा, बेडकाचे डोळे बटबटीत होते. तिसरा शब्द, धो धो. काल धो धो पाऊस पडला. 4, ऋतू. आता पावसाळा ऋतू सुरू होणार आहे. 5, तलाव. बेडूक तलावाजवळ उभा आहे. प्रश्न 8, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि योग्य शब्द तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहे. पहिले वाक्य, बेडूक रिकामी जागा ओरडत आहे. 2, जा गाठा जा अपुला रिकामी जागा.
3. बेडूक रिकामी जागा असा आवाज करत आहे. 4. रिकामी जागा भरला पहा तलाव. 5. विचित्र दिसते तुमचे रिकामी जागा. 6. ही घ्या रिकामी जागा ही घ्या नाव. 7. रिकामी जागा बटबटीत डोळ्यांचे ध्यान. मुलांनो, डराव डराव या कवितेवरील स्वाध्याय पूर्ण झालेले आहे आणि ही कविता पण समाप्त झालेली आहे. धन्यवाद.